सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलाय। वाल्मिक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी 5-10 कोटींपासून 50 कोटींची ऑफर दिली जाते असंही कासले यांनी म्हटलंय। अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे। घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, तसंच सलमानची कार बॉम्बनं उडवून देण्याचीही धमकी देण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे, यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। रिक्षा चालकानं अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटवली। उतरताना त्यांना अधिक भाडं दिल्याचा रिक्षा चालक धनंजय चैनी यांनी पोलिसांसमोर खुलासा केला। शरीफुल फकीर विरोधात 1613 पाणी आरोपपत्र दाखल करण्यात आले। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे। राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे। ससून रुग्णालयाच्या अहवालामध्ये काय असणार याकडे आता लक्ष लागलंय। रुग्णालयाच्या अहवालातील निष्कर्ष हे अतिशय महत्त्वाचे आहे। पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे। मेहुल चोक्सीनं पंजाब नॅशनल बँकेकडनं 13,500 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं, घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून पळून देखील गेला होता। मात्र आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओयोनं बनावट बुकिंगच्या नावाखाली 22 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येतोय। आधी हॉटेल्स आयोगाद्वारे ऑनलाईन बुक केलं जातं आणि काही काळानंतर बुकिंग रद्दही केलं जातं। यासाठी जीएसटी शुल्क आकारलं जातं, जे हॉटेल मालकांना द्यावं लागतं असा दावा जयपूरमधील काही हॉटेल मालकांनी केलाय। बीडमध्ये गॅस सिलेंडर वाहतूक करणारा टेम्पो अतिवेगात चालवणाऱ्या ड्रायव्हरला जमावानं चांगला चोप दिलाय। ड्रायव्हर थांबवला असता तो दारूच्या नशेत असल्याचं लक्षात आलं। त्याचा जाब विचारायला असता तुझ्यासकट 4-5 जणांना उडवतोच असं त्यानं आता म्हटलंय। उपस्थित असलेल्या जमावातील काहींनी त्याला चांगला चोप दिलाय। पुण्यात महिलांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंज्या उपटल्या। धायरी भागातील रिद्धी पॅराडाईज रोजवूड सोसायटीमध्ये पार्किंग जागेच्या वादावरून जोरदार हाणामारी झाली। सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्यामध्ये किराणा दुकानात घुसून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 ते 6 जणांनी तरुणाला लाकडी दांडा, रॉड आणि दगडानं मारहाण केली। या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा अधिक तपास कदीम जालना पोलीस करतायत। कुख्यात डॉन निलेश घायवळला गावच्या जत्रेत कुस्तीच्या आखाड्यामध्ये एका पैलवानानं कांचिलात लगावली होती। घायवळला एका सापटीत पाडतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतो। पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बीआरटी मार्गिका काढण्यात आली आहे। सोमनाथ नगर चौक, खराडी बायपास आणि आपलं घर या भागातील बीआरटी मार्गिका हटवण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। भाजप आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील भैरवनाथ यात्रेमध्ये लेझिम खेळण्याचा आनंद लुटलाय। तसंच त्यांनी ढोल देखील वाजवलाय। आमदार सुरेश धस यांचं भैरवनाथ ग्रामदैवत आहे। पालखी सोहळ्यामध्ये धस सहभागी झाले होते। कोल्हापुरात हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव संपन्न झाला। रांगोळी आणि फुलांच्या पायखड्या, ढोल ताशाचा गजर, विद्युत रोषणाई, फुलांनी सजवलेल्या रयात अंबाबाईची मिरवणूक काढण्यात आली। अशा मंगलमय वातावरणामध्ये रविवारी रात्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला।
संभाजीनगरात शिवाई देवीची चैत्री यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला। मिरवणुकीवरती रेवड्यांची उधळण करण्यासाठी भाविकांची झुंबड प्रचंड गर्दी उडाली। बोला शिवाबाई की जयच्या जयघोषात यात्रा संपन्न झाली। बुलढाण्यातल्या खामगावात खंडोबा यात्रा महोत्सव साजरा झालाय। 12 गाड्या ओढण्याची 150 वर्षांपूर्वीची परंपरा परिसरात अजूनही पाळली जाते। भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात। अहिल्यानगरमधल्या राहता शहरामध्ये वीरभद्र महाराजांच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय। बगाडाला लटकत हजारो भाविकांनी नवस्फूर्ती केली आहे। पालकमंत्री विखे पाटलांनी यात्रेचा आनंद लुटलाय। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या तोंडापूर इथं अंबिका भवानी गडावरती यात्रा महोत्सव उत्साहात साजरा झाला। यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। यावेळी गावातनं काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये देखील मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चैनापूर इथं चैत्र पौर्णिमेला जगदंबा देवीची यात्रा भरते। यात्रेनिमित्त माता जगदंबेचं 9 दिवस काकण बसवलं जातं। या 9 दिवसांच्या काळामध्ये शेती मशागतीची कामं पूर्णतः ठप्प असतात। यंदाही याच प्रकारे यात्रोत्सव संपन्न झालाय। खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजय चव्हाण यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। यावेळी त्यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत। अन्नदान वाटपाच्या कार्यक्रमातही चव्हाणांनी आपला सहभाग नोंदवला। धाराशिवच्या केसर जवळगाव इथं श्री हनुमान यात्रेनिमित्त रथोत्सव सोहळा संपन्न झाला। पहाटे 5 वाजता हनुमान मंदिरामध्ये महाआरती संपन्न झाली आणि त्यानंतर रथोत्सवासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली आहे। मुरुम पोलीस प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। सांगलीच्या कुरळपमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीचा थरार पाहायला मिळाला। भारताच्या गौरव मछवाडा पैलवानानं इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानाला घुटना डावावर चितपट केलंय। हनुमान यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय स्तराच्या कुस्तीचं मैदान भरवण्यात आलं होतं। कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी झाली। मंत्री गिरीश महाजनांनी चक्क ट्रॅक्टरचं स्टिअरिंग हातात घेतलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला ट्रॅक्टर महाजनांनी चालवला। सुरुवातीला त्यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि त्यानंतर मिरवणुकीच्या ट्रॅक्टरचं सारथ्य केलं। मालेगावामध्ये डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षण मंत्री दादा भुसेंनी 3 पावलीवरती ठेका धरला आणि जनतेमध्ये शुभेच्छा दिल्या। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करून कार्यक्रमात सहभाग घेतला। जळगावचे चित्रकार सुनील दाभाड यांनी 10 रुपयाच्या नोटेवरती कलर पेन्सिलनं बाबासाहेबांचं चित्र रेखाटलंय। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दाभाड यांनी त्यांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय। अवघ्या काही मिनिटात त्यांनी हे चित्र साकारलं। चिमुकल्या चित्रकारानं भाकरीवरती बाबासाहेबांचं चित्र रेखाटलंय। ज्वारीच्या भाकरीवरती शिवार्थ दारवेकरनं अवघ्या 45 मिनिटांमध्ये बाबासाहेबांचं चित्र रेखाटून त्यांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं। या छोट्या चित्रकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे। धाराशिवमध्ये फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीकडून बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित देखावा साकारण्यात आला। बाबासाहेबांनी आपलं जीवन देशाच्या आणि समाजाच्या उद्धारासाठी कसं खर्च केलं याचं दर्शन देखाव्याच्या माध्यमातून घडतंय। पुण्यामध्ये आंबेडकर जयंतीनिमित्तानं एकता मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये तब्बल 10 किलोची मिसळ तयार करण्यात आली होती। समाजामध्ये बंधुता, एकता आणि समतेचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशानं मिसळ उपक्रम केला जातो।
सामाजिक कार्यकर्त्यांकडून भारताच्या संविधानाच्या प्रतींचं मोफत वाटप करण्यात आलंय। गेल्या 3 वर्षांपासून 14 एप्रिल रोजी हा उपक्रम राबवला जातो। आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 250 प्रतींचं वाटप करण्यात आलंय। मालवणमध्ये धम्म रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या संयुक्त जयंतीनिमित्तानं धम्म रॅली काढण्यात आली। भीमगीतांच्या तालावर उपस्थित भीमसैनिकांनी आणि आंबेडकर प्रेमींनी ताल धरला। नागपूरच्या कामठीमध्ये ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली आहे। आंबेडकरांच्या प्रतिमेला माजी राज्यमंत्री आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संचालिका सुलेखताई कुंभार यांनी अभिवादन केलं। तसंच जयंती पर्वावरती विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं गेलं आहे। बीड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काबत हे देखील उपस्थित होते। चैत्यभूमीवरती काही तरुणांनी समतेचा दीसदारी या गीतावरती नृत्य करत अनोखा उत्सव साजरा केला। धाराशिवमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट करण्यात आली आहे। परभणीमध्ये आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातील दांडेकर परिसरामध्ये बौद्ध गयातील तब्बल 95 फूट उंच बुद्ध विहाराची प्रतिकृती साकारण्यात आली। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अजिंक्य भीमज्योत संघानं हा उपक्रम राबवला। या प्रतिकृतीसाठी 6 टन लोखंड आणि 500 प्लायवूड वापरण्यात आलंय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन केलं। अमरावती शहरातील एरविन चौकामध्ये आंबेडकरी अनुयायांची गर्दी उसळली आहे। यावेळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडेंनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे। माननीय आयुक्तांनी आज दिलेली आहे आणि ट्रॅफिकची जी समस्या आहे जे फाईन मारतात त्याच्याबद्दल 1-2 दिवसात मुंबई पोलीस कमिशनरना आम्ही सर्व जाऊन भेटणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांशी भेट घेणार आहे आणि सर्व महाराष्ट्र शासन टँकर असोसिएशनच्या बाजूने उभं राहील। दोघं CMDC साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे। असोसिएशनच्या लोकांशी मी बोलणं करून दिलेले आहे आणि आज जे सकाळी मीटिंग झाली आयुक्त साहेबांच्या घरी ते पॉझिटिव्हली मीटिंग झालेली आहे। म्हणून आपल्या माध्यमातून मी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायला इथे आलो आहे की आपण संप मागे घ्यावं आणि मुंबईकरांना जे पाण्यापासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर पाणी आपण पोहोचवावं अशी मी विनंती करायला आज इथे आलो आहे। मी असोसिएशनच्या प्रमुखांना विनंती करतो की आपण संप मागे घ्यावं अशी मी विनंती करतो। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने मी सगळ्यांना सांगू इच्छितो पत्रकार लोकांना आणि आमच्या मेंबर्सना की बस ओके। मी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सगळे आमच्या मेंबर्सचे आभार मानतोय आणि तुमचे पण पत्रकारांचे आभार मानतो की आम्ही हा आता संप मागे घेण्यात येतोय। विनंती केल्याप्रमाणे मुर्जी काकांच्या विनंतीप्रमाणे मी मान्य करतोय की आम्ही हा संप मागे घेतोय आणि गेल्या 4 दिवसापासून सगळे कमिटी मेंबर जे अथक प्रयत्न करतात। हरबंश सिंगमुळे आम्ही आशिष शेलार साहेबांकडनं खूप मदत घेतली। मुर्जी साहेबांमुळे
मुर्जी साहेबांमुळे आम्ही सीएम कडे गेलो, आमचा प्रश्न सांगितला आणि गगराणी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आता याच्या पुढे आम्ही तुमच्यावर काही कारवाई नाही करणार आणि जेवढ्या अगोदरच्या कारवाया केल्यात त्या आम्ही परत मागे घेतोय. विथ इमिजिएट इफेक्ट लगेच. आता हा मुंबईचा जो संप आम्ही मागे घेतलाय, एक 5 ते 10 मिनिटात सगळ्या असोसिएशनच्या मेंबरला आम्ही ग्रुपवर कळवतोय की तुम्ही संप मागे घेऊन आपापल्या गाड्या चालू करा. जितू भाई जरा आप बोलो प्लीज. हरवंश जी आप भी बोलो जरा. आप बोलो. मुंबई वाटर टैंकर एसोसिएशन आज मुर्जी काका का बहुत आभारी है. इनकी वजह से आज मुंबई के अंदर वाटर टैंकर वापस रोड पे आ जाएगी और आगे भी इनके सहकार से हमारे जो दुविधा है वो हमने उनको बताया है और उन्होंने हमको आश्वासन दिया है कि वो आगे भी हमको मदद करते रहेंगे. और सभी भाइयों को एक विनती है कि आज आपसे बने उतना आपको पब्लिक को पानी पूरा करना है, जिससे जो सुविधा हो सकती है वो उपलब्ध करें. और आज पूरी मुंबई में मतलब जो हमें बदनाम कर रहे हैं कि भाई पानी नहीं देते, ये उनको आज हमें बताना है. हम रात भर चला के टैंकर उनकी जो पानी की समस्या है आज का सोल्व करेंगे. धन्यवाद.